पूर्णवी काटकरला नवोदय परीक्षेत भवभवीत यश, अभ्यासात सत्यात ठेवल्यास यशस्वी होणे सोपे. पूर्णवी काटकर बुलढाणा शहरातील सुप्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रातील नाव म्हणून ओळख असलेल्या डॉक्टर दीपक काटकर यांच्या कन्या पूर्णवी काटकर हिने नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत नाव उज्ज्वल केले आहे. तिचे या यशामुळे सर्वात तिचे कौतुक होत असून शैक्षणिक क्षेत्रातही तिची विशेष दखल घेतली जात आहे. पूर्णवीच्या या यशाबद्दल तिच्या आई कल्पना काटकर, वडील दीपक काटकर तिचे मनापासून कौतुक केले असून तिच्या मेहनतीचे आणि चिकाटीचा अभिमान असल्याने त्यांनी व्यक्त केले. पूर्णानेही आपल्या यशाची संपूर्ण श्रेय आई, वडील आणि गुरुजनांना दिले आहे. पूर्णवी काटकरच्या या उल्लेखनीय यशामुळे विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माझं नाव पुनर्वी दीपक काटकर आहे आणि मी नवोदयची परीक्षा पास झाली आणि माझं सिलेक्शन झालं याचा मला खूप आनंद आहे. मी स्टार्टिंगला जेव्हा फॉर्म भरला नवोदयचा तेव्हा अभ्यासासाठी मी माळोदे क्लासेसमध्ये माळोदे सरांकडून शिकत होती आणि जेव्हा स्टार्टिंगला मी अभ्यास घेतला जवळ तेव्हा खूप हार्ड जात होतं, पण मग नंतर मी ती प्रॉब्लेम माझ्या पॅरेंट्सला आणि माळोदे सरांना सांगितली. मग त्यांनी मला त्याच्यातून निघायला मदत केली आणि मग त्याच्यात माझा अभ्यास खूप झाला आणि मग मी जरा रुटीनमध्ये आलं माझं ते अभ्यासाचं. आणि मग जेव्हा एक्झामचा दिवस होता तेव्हा मी एक्झाम सोडवायला गेली तर मला काही टेन्शन नव्हतं की असं की काही येणार नाही मला वगैरे वगैरे, आणि मी काम माइंडनी खूप पेपर चांगला सोडवला होता. वयाच्या मुली आहे, आपण त्यांना काय म्हणणार? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा अभ्यास सुरू करणार JNVचा तेव्हा थोडासा हार्ड जाणार स्टार्टिंगला, पण मग नंतर ते रुटीनमध्ये येणार. आणि जेव्हा पेपर सोडवायला जाणार JNVचा तेव्हा काम माइंडनी ते सोडवायचं, नाही तर मिस्टेक्स होऊ शकतात. माझ्या मुलीचा JNVमध्ये नंबर लागला त्यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे. तिने खूप छान मार्क्सनी एक्झाम क्लिअर केली, तसंच तिचं सिलेक्शन झालं. याचं खूप कौतुक वाटते तिचं. आणि तिचा जो जर्नी होता अभ्यासाचा तो मी पण तिच्यासोबत एन्जॉय केला. मला असं वाटते की जे मुलं ही एक्झाम देतात त्यांच्या पालकांनी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मुलांना अभ्यासाचं बर्डन न देता त्यांच्या काय समस्या आहेत त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला तर मुलं नक्कीच चांगल्या मार्क्सनी उत्तीर्ण होतात. मला खूप आनंद झाला की पुनर्वीने नवोदयच्या एक्झाममध्ये खूप चांगल्या स्कोरने 95% मिळून तिचा सिलेक्शन JNVला झालं. कारण मी स्वतःही नवोदयचा एक विद्यार्थी होतो आणि नवोदयचं शिक्षण मी अनुभवलेलं आहे आणि नवोदयची एक्झाम कशी असते याचा एक अंदाजसुद्धा मला आहे. तर माझी अशी खरंच इच्छा होती मनापासून की माझ्या मुलीने ही एक्झाम पास करावी आणि तिचं सिलेक्शन नवोदयला व्हावं. तर आज खूप आनंदाचा दिवस आहे की पुनर्वीने ते करून दाखवलं आणि हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे लक्षात राहणार की पुनर्वीच्या या 5वीच्या एक्झाम म्हणजे 6वीच्या एंट्रन्ससाठी जी एक्झाम दिली ती खूप चांगल्या मार्काने पास झाली. ज्यांचे मुलं 5वीमध्ये आहेत तर त्या सर्वांनी एकदा तरी नवोदय ची एक्झाम देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे, मुलांना मोटिवेट करावे. कारण म्हणजे नंबर लागो की नाही लागो हा पुढचा प्रश्न, परंतु त्याचा जो सिलेबस आहे तो इतका सुंदर आहे की त्यामुळे जे मुलांचे कन्सेप्ट असतात ते एकदम क्लिअर होतात आणि इव्हन 6th आणि 7th स्टँडर्डचे जो सिलेबस आहे तो सुद्धा त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कव्हर केला जातो. म्हणजे याने फायदा असं होतो की 6th आणि 7th स्टँडर्डमधले जे काही सब्जेक्ट्स आहेत ते समजायला सोपे जातात आणि मग ते पुढचे 1 ते 2 वर्षापर्यंत पण जो मुलांना लोड येतो तो येत नाही.